स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. कशा आहात सगळे? एक वेळा सांगा स्वतःला. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. तुमच्या एका शब्दाने तुमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक परिणाम होत असतो. तो स्वस्त, मस्त, जबरदस्त. आता तुम्हाला यस आय कॅन डू इट जेव्हा हे एक शब्द तुम्ही वापरता की मी ही गोष्ट करू शकते, तर तुमच्या फिजिकल लेवलची एनर्जी चेंज होते. आता याचं प्रॅक्टिकल मी तुमच्याकडनं करून घेते. तर तुम्हाला करायचं काय आहे? फक्त 3 वेळा अशी मुठ्ठी बांधा आणि म्हणायचं यस आय कॅन डू इट. करा बरं, सगळ्यांनी करा माझ्यासोबत. पण त्याआधी एक प्रॅक्टिकल आपलं राहिलेलं छोटस ते आपण बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा नॉर्मली हात मागे किती जातो. नॉर्मली हात मागे किती जातो चेक करा. ठीक आहे, एकच हात मागे किती जातो चेक करा. एक हात सिंगल हँड किती मागे जातो एकदा चेक करा. ओके. तर नॉर्मली जेवढाही हात मागे गेला, आता फक्त 3 वेळा म्हणायचं येस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू इट. यस, यस, यस. आणि आता जस्ट चेक युअर हँड की मगापेक्षा किती जास्ती मागे गेला. डिस्टन्स वाढलं? येस ऑर नो? कोणाकोणाचं डिस्टन्स वाढलं? येस. आता तुमच्या शब्दांची एनर्जी जेव्हा तुमच्या फिजिकल ऍक्शन सोबत मूव्ह करते, तर तुमच्या लाईफमध्ये बदल होतो. आणि आज जी रेकी एनर्जी आपण बघणार आहे, आजपासून जी रेकी शिकणार आहे आपण, रेकी काय आहे, कशी काम करते आणि नेमकं आपल्या जीवनामध्ये याचं काय परिवर्तन होत असतं, हे जेव्हा आपण सकारात्मकतेने बघणार आहे, तर तेव्हा आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच, एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या जीवनाला देखील देणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला यस आय कॅन डू इट याच पद्धतीने ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देणार आहे. आणि आपण निश्चितच स्वतःच्या जीवनासोबत इतरांच्या जीवनामध्ये ही सकारात्मकता देखील निर्माण करू शकणार आहे. तर एक्सायटेड आहात आज रेकी शिकायला? आजपासून पुढील 7 दिवस आपण रेकी शिकणार आहे. ओके, सो रेडी? चलो ग्रेट. तर सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये सहभागी व्हावं लागेल. प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागेल. जे लोक फक्त बाकीचे करून राहिले येस आय कॅन डू इट आणि आपण बघून राहिलो, तुम्हाला तो अनुभव येणार नाही. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय, प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये जर तुम्ही व्यवस्थित सहभाग घ्याल, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सुंदर रिझल्ट पण येणार आहे. बिकॉज ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. फक्त आणि फक्त तुमच्या ऍक्शन याच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा उदय करणार आहे. एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकणार आहे. ओके. सो वेलकम. आता आपण रेकी या शब्दाला समजून घेणार आहे. तर रेकी म्हणजे नेमकं काय आणि ही रेकी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करत असते. व्हॉट इज रेकी? आता एक लक्षात घ्या, रेकी हा जपानी शब्द आहे. जी रेकी आपण शिकतोय ना, हा जपानी शब्द आहे. पण याआधी तुम्ही रेकी शब्द ऐकलाय का सांगा? रेकी शब्द कुणी ऐकलेला आहे का? एनीवन रेज युअर हँड. जर तुम्ही हा रेकी शब्द ऐकला असेल, तर तो शब्द कुठे ऐकला? पेपरमध्ये, टीव्हीवर, की रेकी करून अमुक एका घटनेला काय म्हणू आपण, की घटना घडवल्या गेली. जसं कुठे बॉम्बस्फोट, दरोडा, लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. तर तो रेकी शब्द म्हणजे फ्रेंच शब्द आहे. तो रेकी शब्द कोणता आहे? फ्रेंच रेकी, फ्रेंच शब्द आहे. शब्दांचा फरक आहे. जसं एन ओ नो म्हणजे नाही होतं आणि के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणं, असे जे दोन वेगवेगळे शब्द आहे. एन ओ नो म्हणजे नाही, आपल्याला माहिती आहे. के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहिती आहे. बरोबर आहे ना? दोन्ही गोष्टींमध्ये शब्द स्पेलिंग वेगवेगळी आहे, उच्चार वेगवेगळा आहे, अर्थ वेगवेगळे आहे. उच्चार फक्त सेम आहे, सॉरी. तर याच पद्धतीने रेकी आपण जे शिकतोय ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. तो जो फ्रेंच शब्द आहे त्या रेकीशी आपला काही संबंध नाही. पहिले डोक्यात फिक्स करा. रेकी कुठल्याही अंधश्रद्धेला थारा देत नाही किंवा कुठल्याही नकारात्मकतेला रेकी स्थान देत नाही. फक्त आणि फक्त तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल होय रे, या भावनेनी ही रेकी ऊर्जा काम करत असते. या भावनेनी आपण या पॉझिटिव्ह ऊर्जाला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करत असतो.
सो रेकी काय आहे ते समजून घेण्याच्या आधी, रेकी ज्या रेकीला आपण समजून घेणार आहे ती कुठे कुठे वापरली जाते थोडं आपण बघूया. लेट मी शेअर द स्क्रीन. गुगल बाबाला विचारतो आपण कुठली काही गोष्ट असली तर. याला आपण विचारू रेकी. आपल्या रेकीची स्पेलिंग आहे REIKI, रेकी इन हॉस्पिटल. आता तुमच्या समोर मी गुगल ओपन केलं. कोण वाचेल? सुनीता गायकवाड मॅडम रीड करा बरं काय लिहिलेलं आहे इथे. अनम्यूट करा, माईक ऑन करा. कोण वाचेल? हँड करा. एनीवन कॅन रीड. पण ते खूप बारीक आहे, नाही दिसत ना ते. बारीक आहे, नाही दिसत. हो. कुणाला दिसतंय? कोण वाचायला तयार आहे? अच्छा, 1 2 3 4 5 सर वाचा. नावाने जॉईन केलेलं नाही, रीड करा सर, माईक ऑन करा. ओके, ऐश्वर्या राव मॅडम वाचा. Reiki, a Japanese energy हा, healing technique. आणखी पुढे काय आहे? Is increasingly offered in hospitals as a complementary therapy to support patients' well-being. ओके, It's थँक्यू. used to reduce stress. Promote relaxation and हा, potentially aid in pain management ओके, and symptoms relief. चला थँक्यू. तर बघा आता गुगलवर आपण सर्च केला, आता काही इमेजेस सर्च करू आपण रेकी बद्दल. तर ही ऊर्जा जगामध्ये जपान असो, अमेरिका असो, इंग्लंड असो, चीन असो, रशिया असो, प्रत्येक देशामध्ये अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून, कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन म्हणून वापरली जाते. अगदी मोठ्या मोठ्या आजारातनं रिकवर करण्यासाठी किंवा बिफोर ऑपरेशन पेशंटची मानसिकता तयार करण्यासाठी, आफ्टर ऑपरेशन पेशंटला हील करण्यासाठी ही रेकी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. मग जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती ऊर्जा अंधश्रद्धा असेल का? सांगा सर. नाही. सुनीता गायकवाड मॅडम बोला. हॉस्पिटलमध्ये नाही. वापरल्या जाते तर अंधश्रद्धा असेल का? अंधश्रद्धा बिलकुल नाही. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपल्याला आज कुठलंही नॉलेज पाहिजे असलं तर आपण गुगलवर सर्च करतो. तुमच्या समोर तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर सर्च करून बघा रेकी इन हॉस्पिटल. तर तुम्हाला लक्षात येईल की ही एनर्जी रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. मग इथे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही आहे. कारण जी ऊर्जा आपण शिकतोय पहिले पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे त्याबद्दल, तरच आपण रिझल्ट देणार. कारण भारतामध्ये रेकीला अंधश्रद्धा म्हणून मोठ्या प्रमाणावर बघितल्या जातं. रेकी करणारे भरपूर त्यांचे नातेवाईक काय म्हणतात, हे लोक काहीतरी ब्लॅक मॅजिक सारखं करतात. आता हॉस्पिटलमध्ये ब्लॅक मॅजिक होतात का? मग जी ऊर्जा सायंटिफिकली हॉस्पिटलमध्ये जगामध्ये मान्यता प्राप्त थेरपी म्हणून वापरली जाते ती अंधश्रद्धा असू शकते का? इथे उपस्थित सगळ्यांच्या माइंडमध्ये क्लिअरिटी आली की रेकी कुठलीही अंधश्रद्धा नाही. 100% सकारात्मकतेने आपण आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी ही एनर्जी वापरू शकतो. ठीक आहे. तर पहिला मुद्दा क्लिअर झाला. रेकी शिकण्याच्या आधी पहिले तिच्याबद्दलचे गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिले तुम्हाला गुगलवर नेऊन सांगितलं की रेकी इन हॉस्पिटल. आणि बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये ही रेकी ऊर्जा शिकवली पण जाते. तर आपण रेकी इन युनिव्हर्सिटी सर्च करू आता गुगलवर जाऊन. आता बघा, डिप्लोमा इन रेकी थेरपी, नॅचरल सायन्सेस रेकी इन कॅम्पस, मास्टर रेकी इन हिलिंग, बरोबर आहे. आता MSc इन रेकी सनराइज युनिव्हर्सिटी भारतामध्ये आहे. त्या सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये रेकी मध्ये MSc चा कोर्स उपलब्ध आहे. मास्टर डिग्री इन रेकी हिलिंग. आता या पद्धतीने ही जी रेकी ऊर्जा आहे, आता खाली माझं चालू वर्टिक सिलिंग सेंटर. ओके, चलो. सो या पद्धतीने ही जी रेकी ऊर्जा आहे जगामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये देखील शिकवली जाते. MSc इन रेकी भारतामध्ये उपलब्ध आहे. तर जी कॉलेजमध्ये विद्या शिकवली जाते ती अंधश्रद्धा आहे का? 2 पुरावे काफी झाले तुम्हाला.
की जी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, युनिव्हर्सिटीमध्ये शिकवली जाते, रेकीमध्ये पीएचडी सुद्धा उपलब्ध आहे. मग ती एनर्जी फक्त भारतात पीएचडी उपलब्ध नाही, भारतात एमएससी उपलब्ध आहे. सायंटिफिकली प्रूव्हन एनर्जी आहे. तर रेकी कुठली अंधश्रद्धा नाही. क्लिअर सगळ्यांना? हा प्रश्न इथे एवढे उपस्थित लोकांना कधी प्रश्न पडणार नाही ना आता की रेकी अंधश्रद्धा आहे म्हणून. ओके, चला आपण आता पुढे जाऊया. रेकी म्हणजे काय ते समजून घेऊया. व्हॉट इज रेकी? तर रेचा अर्थ आहे सर्वव्यापी जीवनशक्ती. रेकीचा RE जो आहे त्या रेचा अर्थ आहे सर्वव्यापी जीवनशक्ती. आणि कीचा अर्थ आहे सॉरी रे म्हणजे सर्वव्यापी आणि जीवनशक्ती. तर आता बघा, जी प्रत्येकामध्ये आहे प्राण ऊर्जा आहे की नाही अस्तित्वात? आप यहाँ पे उपस्थित हो इसका मतलब आपके अंदर प्राण ऊर्जा का अस्तित्व आहे. तर ही जी प्राण ऊर्जा तुमच्या माझ्यामध्ये अस्तित्वात आहे, हीच प्राण ऊर्जा म्हणजे रेकीची ऊर्जा आहे. या रेकी ऊर्जेला सर्व धर्मपंथीयांनी मान्यता प्राप्त दिलेली आहे. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. शारीरिक या ऊर्जेने काय होतं, आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रभावी उपचार पद्धती आहे. कोणती? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रभावी उपचार पद्धती आहे. अगदी जगामधल्या सर्व धर्मपंथीयांनी देखील या रेकी ऊर्जाला मान्यता दिलेली आहे. चीनी हिला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, आणि इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, आणि हिंदू धर्मामध्ये आपण याला प्राण ऊर्जा म्हणतो. ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, गॉड म्हणा, किंवा अजून कुठल्याही नावाने त्याला बोलवलं तरी चैतन्य शक्ती, ईश्वरीय शक्ती मात्र एकच आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये या ऊर्जा शक्तीचा उल्लेख हजारो वर्षापूर्वी केला गेलेला आहे. आता मला सांगा, जेव्हा बाळ रडतं, कितीही रडत असलं बाळ, आणि त्याला आईनी जवळ घेतलं आणि त्याला मायेनी प्रेमाने थोपटलं, रडणारं बाळ शांत होतं? काय आहे त्या आईच्या हातात? कोणती अशी ऊर्जा आहे त्या आईच्या हातात की ते रडणारं बाळ शांत होतं? हीच हिलिंग पॉवर ऑलरेडी आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. आपलं डोकं दुखत असलं, मायेच्या एखाद्या व्यक्तीने येऊन डोकं चेपून दिलं, थोडस डोक्यावरनं हात फिरवला, डोकेदुखी कमी होते. काय आहे त्या मायेच्या व्यक्तीच्या हातात? हिलिंग ऊर्जा ऑलरेडी ही अस्तित्वात आहे. येस ऑर नो? प्रत्येकाने अनुभव घेतलाय. आई वडील जेव्हा मुलं त्यांच्या पाया पडतात, तर आई वडील त्याला आशीर्वाद देतात, दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि मनामध्ये शुभ चिंतन करतात त्यांच्यासाठी. आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये ताकद असते. आपण म्हणतो कुठली ताकद आहे? हीच ब्रह्मांडीय ऊर्जांची ताकद त्या आई वडिलांच्या हातात आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ऊर्जा आमच्यामध्ये आहे, मग तुम्ही शिकवून कशाला राहिला? याचा उपयोग आपण आजपर्यंत केलाच नाही. जर आपल्याला म्हणजे असं समजा, ते हरिणामध्ये काय असते? कस्तुरी असते. त्याचा सुगंध त्याला जाणवत असतो, पण त्या सुगंधा कुणाचा येतो त्याला कळतच नाही. त्याच पद्धतीने या ईश्वराने आपल्याला अनंत ऊर्जांनी परिपूर्ण करून पाठवलेला आहे, पण आपण अजूनपर्यंत त्या आपल्याच आतमध्ये असलेल्या शक्तीला ओळखलं नाही. आपण सोल्युशनसाठी बाहेर फिरत असतो. आणि ही रेकी ऊर्जा शिकल्यानंतर गुरु शिष्य परंपरेनुसार याच्यात एक शक्तिपाताची विधी असते. कोणती विधी असते? शक्तिपाताची, ज्याला अट्युनमेंट असं म्हणतात. ती ऊर्जा एनर्जी एक्सचेंज केल्यानंतर तुमच्यामध्ये अधिक प्रभावीशाली कनेक्ट होते, आणि त्या कनेक्टिव्हिटीनुसार नंतर तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना उपचारित करू शकता. सेल्फ हिलिंग, आणि इतरांना देखील तुम्ही हील करू शकता. पण याच्या काही लेवल्स आहेत. 5 लेवल भारतामध्ये रेकीच्या शिकवल्या जातात. पहिली लेवल जी आता आपण शिकतो आहे, या ऊर्जेच्या अटुनमेंट आणि ऍक्टिव्हेशन नंतर 10% ऊर्जांनी तुम्ही कार्य करू शकता. आणि या लेवलला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्यांचा विकास करण्याच्या आधी स्वतःचा विकास करणं गरजेचं आहे. आता एखादा शिक्षक BEd नसला तर शाळेत जाऊन शिकवेल का? कोणी घेईल का त्याला आतमध्ये?
जे काही रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते कम्प्लीट करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने ही रेखीय ऊर्जांमध्ये काही लेवल आहे. तर लेवल 1 मध्ये 10% ऊर्जांनी तुम्ही स्वतःला आणि इतरांना फक्त आणि फक्त स्पर्शाच्या माध्यमातून हील करू शकता. रेकीच्या सेकंड लेवलच्या शक्तिपातासोबत काही सिम्बॉल तुम्हाला दिले जातात आणि त्या सिम्बॉलमुळे तुम्ही 40% ऊर्जांनी स्वतःचं हिलिंग करू शकता, इतरांचं हिलिंग करू शकता आणि जगाच्या पाठीवर विदाउट एनी टच डिस्टन्स हिलिंग करू शकता. म्हणजे तुमचा पेशंट, तुमचा क्लायंट जगाच्या पाठीवर कुठेही आहे, अमेरिका, इंग्लंड, रशिया, तरी देखील तुम्ही तुमच्या जागेवर बसून त्या व्यक्तीचं हिलिंग करू शकता. ठीक आहे. आता कुणाचं काही दुखत आहे का? आता ऍट प्रेझेंट कुणाचं काही दुखत आहे का? एसओबी मॅडम अनम्यूट करा बरं. कुठून आहात? मी संगमनेर. संगमनेर. अच्छा, नाव काय आहे? शैला भंडारी. शैला ओंकार भंडारी. शैला ओंकार भंडारी. ठीक आहे. काय त्रास आहे? माझं ना डावा पायाच्या अंगठ्याच्या वरती थोडं दुखतंय खूप. चालायला थोडा त्रास होतोय. डाव्या पायाच्या अंगठ्याच्या वरती थोडं दुखत आहे. हा. ठीक आहे. रिलॅक्स, डोळे बंद करा आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला दोन्ही हात रब करा. दोन्ही हात रब करा आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडा. डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडा. क्लोज युअर आईज. नाव सांगा परत एकदा. शैला ओंकार भंडारी. ठीक आहे. बघा, मी आता 5 to 1 काउंट करते. या 5 to 1च्या काउंटिंग मध्ये तुमचा जो काही त्रास आहे डाव्या पायाच्या अंगठ्याचा, तो पूर्णपणे आपण तिथून काढून घेतोय. 5, एक पूर्णपणे तो त्रास काढून घेतोय. 4 पूर्णपणे रिमूव्ह करतोय. 3 पूर्णपणे रिमूव्ह करतोय. 2 पूर्णपणे. 1 जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. पूर्णपणे त्या त्रासाला काढून घेतोय. पूर्णपणे. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता बघा, एक अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करते आहे. अनंत स्रोतातली दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करते आहे आणि क्राऊन चक्रामधनं ती प्रवेश करून तुमच्या त्या अंगठ्याच्या तिथे आलेली आहे. आणि आता मी 1 to 5च्या काउंटिंग मध्ये तिथे तुम्हाला दिव्य उपचार प्राप्त होत आहे. दिव्य उपचार प्राप्त होत आहे. 1, यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. 2, पूर्ण स्वास्थ्य, पूर्ण स्वास्थ्य, पूर्ण स्वास्थ्य. 3, पूर्णपणे स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. पूर्णपणे स्वास्थ्याला, पूर्णपणे, पूर्णपणे, पूर्णपणे. 4, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. 5, तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटतंय. यू आर फिलिंग मोर बेटर, फिलिंग मोर रिलॅक्स, फिलिंग मोर बेटर, फिलिंग मोर रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. एक दिव्य उपचारिक ऊर्जा तुमच्या पूर्ण अंगठ्याला कव्हर करते आहे. पूर्ण अंगठ्याला कव्हर करते आहे. पूर्ण अंगठ्याला कव्हर करते आहेत आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य मिळत आहे. संपूर्ण स्वास्थ्य. तुमचा अंगठा एकदम स्वस्थ झालेला आहे, स्वस्थ झालेला आहे, स्वस्थ झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ओपन युअर आईज. बघा किती कमी झालं त्रास सांगा. अंगठ्याचं दुखणं चेक करा. निम्म कमी झालं, निम्म. चला, अभिनंदन. कमी झालं निम्म. चला, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. चला, थँक्यू, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ओके, ग्रेट. तर या पद्धतीने सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही हिलिंग करू शकता. एखाद्याचं व्यसन सोडवणं, एखाद्याच्या जीवनामध्ये
जर मुलं अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, याच्यावर तुम्ही हिलिंग करू शकता. आर्थिक समस्या आहे, नात्यांच्या समस्या आहे, अशा सगळ्या याच्यावर तुम्ही सेकंड लेवलमध्ये काम करू शकता. आणि मास्टर लेवलमध्ये तर तुम्ही मोठ्यातले मोठे आजार असो, त्याच्या सायकिक सर्जरीच्या माध्यमातून, कुठल्याही घरामध्ये सायकिक अटॅक असेल, नकारात्मक ऊर्जांचा अटॅक असेल, अशा मोठ्या मोठ्या डिफिकल्ट केसेसमध्ये हँडल करू शकता तुम्ही. आणि एक प्रोफेशनल मास्टर हिलर म्हणून तुम्ही थर्ड लेवलमध्ये काम करू शकता. आणि चौथ्या आणि पाचवी लेवल केल्यानंतर माझ्यासारखे तुम्ही ट्रेनर म्हणून काम करू शकता आणि या रेकी ऊर्जांचा वापर स्वतःसह इतरांच्या जीवनात करू शकता. आणि सगळे टोटल सेशन हे प्रॅक्टिकल बेस असतात. प्रॅक्टिकल शिवाय पर्याय नाही आहे. जसं आपण उद्याच्या सेशनमध्ये औरा बघायला शिकणार आहे, एखाद्याचा औरा बघायला शिकणाऱ्या बिझनेस ग्रोथ, फायनान्शियल ग्रोथ मध्ये ते आलंच ना, बिझनेस ग्रोथ वगैरे. फायनान्शियल ग्रोथ झाली तरच बिझनेस ग्रोथ झाला तरच फायनान्शियल ग्रोथ होणार आहे. ओके, तर या पद्धतीने आपण कुणाचवरही हिलिंग करू शकतो. तर लक्षात घ्या, रेकीचे आता आपण बघितलं, रेकी काय आहे, जपानी चिकित्सा पद्धती आहे जी लेवल स्पर्शाच्या माध्यमातून लेवल 1 मध्ये काम करते आणि सेकंड लेवल पासून जगाच्या पाठीवर कुठेही आपण हिलिंग करू शकतो. त्याला मर्यादा नाही आहे. फक्त एकच मर्यादा याच्यात, स्वतःचं मंगल आणि इतरांचं मंगल, म्हणजे तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल जनजन का मंगल, या उद्देशाने आपल्याला या रेकी हिलिंगचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करायचा आहे. क्लिअर? ओके, आता आपण बघणार आहे 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, रेकीची 5 तत्व. सॉरी, मी प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह हील करू शकत नाही. मला एक प्रॅक्टिकल दाखवायचं होतं की डिस्टन्सच्या माध्यमातून हिलिंग होऊ शकतं, म्हणून पर्सनल रिक्वेस्ट कुणीही टाकू नका, कारण प्रत्येकाचं हिलिंग करणं पॉसिबल नाही आहे. मी ते हिलिंग करून देणार आहे तुमचं जेव्हा आपलं अटुनमेंट होईल. त्याच्यानंतर तुमचं प्रत्येकाचं शारीरिक आणि मानसिक दुखण्यांचं एक पूर्ण हिलिंग 7 चक्रांचं मी माझ्याकडनं करून देणार आहे. तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. ठीक आहे, जेव्हा आपलं अटुनमेंट होईल 7 चक्रांच्या नंतर माझ्याकडनं सगळ्यांसाठी एक हिलिंग सेशन राहणार आहे. काळजी करू नये. ओके, चलो. सो रेकी काय आहे आपण ते बघितलं. तर रेकीचे इन्व्हेंटर, रेकी डिस्कवर कोणी केली, तर आपण या लेवल 1 मध्ये काय बघणार आहे, आपल्या सर्वोत्तम कुशल जीवन यात्रेची आपण एक सुरुवात करणार आहे. याच्यात आपण ऊर्जांच्या प्रवाहांचा अनुभव करणार आहे आणि सर्वोत्तम सुख समाधान आनंदाने जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी एक नवी सुरुवात आपण या रेकीच्या माध्यमातून करणार आहोत. रेकीमध्ये आपण आता पुढचे टॉपिक काय आपले, आभा मंडल. औरा म्हणजे काय, तुम्हाला मी औरा बघायला शिकवणार आहे, क्लीन करायला शिकवणार आहे, स्कॅन करायला शिकवणार आहे. 7 चक्र आपल्या आनंदी जीवनासाठी कसे कामात येतात ते बघणार आहे. 7 चक्रांना चार्ज करणं शिकवणार आहे आणि एनर्जी बॉल एक्सरसाइज आपण करणार आहे. त्याच्यासोबत सकारात्मक परिपूर्ण जीवन यात्रेसाठी या ऊर्जांचा वापर कसा करायचा हे पण आपण याच्यात बघणार आहे. तर ही रेकी ऑलरेडी आपल्यामध्ये अस्तित्वात होती, फक्त डॉक्टर मिकाओसी यांनी हिला रिडिस्कवर केली. डॉक्टर मिकाओसी यांनी काय केलं, या रेकी ऊर्जेला रिडिस्कवर केली. रेकीचा इतिहास जेव्हा समजावून सांगेल तेव्हा आपण याला अधिक डीप मध्ये समजून घेऊ. तर डॉक्टर मिकाओसुई, जे मूळचे जपानचे होते, पीएचडी झालेले प्राध्यापक होते, त्यांनी ही ऊर्जा काय केलेली आहे, रिडिस्कवर केलेली आहे. तर यांनी आपल्याला रेकी शिकवताना काय सांगितलंय, हे 5 तत्व, आणि ते 5 तत्व काय म्हटलेलं आहे, ओनली फॉर टुडे. काय म्हणायचं आहे, हे 5 प्रिन्सिपल आपण कसं, कल आपको पता नहीं, हो गया वो निपट गया, आने वाला कल भी हमें पता नाही, उद्या काय होणार आहे माहिती आहे का, नाही माहित. म्हणून आपल्या डॉक्टर मिकॉसींनी काय सांगितलं, जीवनाला फक्त आजमध्ये बघा. काय म्हटलं, जीवनाला फक्त आजमध्ये बघा. मग पहिला नियम त्यांनी सांगितला, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. मी आता तुम्हाला 2 उदाहरणं देते. खरी एक गोष्ट आहे, एक माझ्या वाचनात आलेली आणि एक आमच्या शहरात घडलेली गोष्ट. आता बघा, क्रोध कसा असतो. एक नर्सरी के मध्ये जाणारा मुलगा किंवा प्रायमरी मध्ये जाणारा मुलगा नव्याने जेव्हा शाळेत जायला लागतो, तर सगळ्यात पहिले तो घरी आल्यावर काय शोधतो, काय शोधतो सुनीता गायकवाड मॅडम, काय शोधेल तो मुलगा, कुणाला शोधतो, प्रत्येक आईला माहिती आहे, तो आईला शोधतो.
तर ते बाळ आईला शोधतं. आणि जेव्हा ते बाळ आईला शोधतं त्यावेळेस असंच एक दिवस एका घरी एक मूल शाळेतनं आलं आणि बॅग ठेवली आणि धावत धावत किचन मध्ये गेला, कारण त्याला काय माहित होतं माझी आई तिथे आहे, मला आईला भेटायचं आहे. आणि त्या दिवशी त्याला माहिती नव्हतं का आईने नवीन बोन चायनाच्या कपांचा सेट आणलेला आहे आणि आईने तो डायनिंग टेबलवर काढून ठेवलाय. त्यावेळेस आई भांडे घासत होती आणि तिच्या हातात सांडशी होती. काय होतं? त्या आईच्या हातात सांडशी होती. आणि ते मुलगा जेव्हा धावत आला त्याचं लक्ष नव्हतं आणि त्या कपांना त्याचा धक्का लागला आणि कप खाली पडले. आईला फक्त कप फुटल्याचा आवाज आला आणि आईने रागाच्या ह्याच्यात ती सांडशी मुलाकडे भिरकावली आणि ती सांडशी त्या मुलाच्या डोळ्यात बसली आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. आता मला एक सांगा, त्या आईला आपल्या मुलाला अंध बनवायचं होतं का? पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये तिचा तिच्या रागावर नियंत्रण राहिलं नाही आणि रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे तिच्या हातून घडू नव्हे ते घडलं आणि मुलाला कायमस्वरूपी अंधत्व आलं. बघा, त्या आईमुळे असं काही आईच्या मनामध्ये अशी भावना नव्हती मुलासाठी असं काही घडलं पाहिजे, पण ती गोष्ट घडली आणि मुलगा अंध झाला. आणि म्हणून आपल्याला म्हणायचंय आजच्या दिवस मला राग करायचा नाही. आजच्या दिवस मला राग करायचा नाही. दुसरी एक गोष्ट आमच्या शहरात घडली होती एक 2-3 वर्ष आधी. कदाचित मी या बॅच मध्ये सांगितलं असेल माहित नाही, पण 4 लोकांचं सुंदर घर, आई वडील, पती पत्नी, पती पत्नी आणि 2 मुलं. खूप सुंदर घर होतं, 4, छोटस फॅमिली. नियम होता रोज रात्री सोबत जेवायचं. एक दिवस पती आले घरी, नियमेप्रमाणे ताटं वाढल्या गेली आणि भाजीत काहीतरी कमी जास्त झालं असेल. पतीला ऑफिसमधनं काही तणाव आला असेल, काही त्रास झाला असेल, तो राग त्यांच्या डोक्यात होता आणि त्यांनी घरी बडबड चालू केली, तुला काहीच कळत नाही, भाजी अशी केली तशी केली. पत्नी त्याच्यात उत्तर द्यायला लागली की मी रोज तुमच्यासाठी दिवस रात्र राबते, मुलांचं करते, तुमचं करते, घराचं सांभाळते. वाद विकोपाला गेला. पतीने रागाच्या भरात ताट फेकलं आणि 2 मिनिटात पत्नीचा गळा आवळला. त्या पतीचा राग शांत होईपर्यंत एक कुटुंब संपलं होतं. पत्नीला मृतावस्थेत पाहून तो भानावर आला, पोलिसांना स्वतः बोलवून सरेंडर केलं. आता मला सांगा, खरोखर या 2 घटनांमध्ये ते व्यक्ती जबाबदार होते की त्यांना आलेला राग जबाबदार होता? राग. वर्तमानाच्या क्षणांमध्ये त्यांनी जो रागावर कंट्रोल केला नाही त्याच्यामुळे या 2 घटना घडल्या. हे फक्त 2च उदाहरणं आहे. अगदी समाजामध्ये त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये रागावर कंट्रोल न झाल्यामुळे अनेको घटना घडतात. पण आपण आज रेकीत आलेलो आहे, आपल्याला संकल्प करायचा आहे रोज सकाळी आजच्या दिवस मी राग करणार नाही. कारण गेलेला दिवस म्हणजे पास्ट आहे, येणारा दिवस म्हणजे भविष्य आहे, जीवन फक्त वर्तमानात आहे. आणि म्हणून वर्तमानात आपल्याला एक संकल्प करायचा आहे, आजच्या दिवस मी राग करणार नाही. कोण कोण रेडी आहे हा संकल्प करायला? ग्रेट, थँक्यू. दुसरा रेकीचा नियम डॉक्टर मिकाऊसूंनी सांगितले आपल्याला, तो म्हणजे आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. चिंता चितेप्रमाणे असते असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही कितीही चिंतेमध्ये असलात तरी तुमच्या जीवनातल्या एकाही समस्येचं समाधान तुम्ही काढू शकत नाही. चिंता करून करून आपल्या इंटरनल ऑर्गन आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, पण सोल्युशन मात्र आपल्या जीवनामध्ये येत नाही. म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे,
केवळ आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा या रहूंगी, काही झालं तरी मी चिंता करणार नाही. प्राची मॅडम स्क्रीनवर लिहू नका. तीसरा नियम, आज मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा या करूंगी. आज मैं अपने पे हुई आशीर्वादों की गिनती करूंगा या करूंगी. पहिल्या दिवशी मी एक उदाहरण घेतलं होतं की करोडोंचं शरीर आपल्याला मिळालेलं आहे. चला सुनीता गायकवाड म्हणून तुम्हीच अनम्यूट करा बरं. काही लोक त्या दिवशी असतील नसतील क्लासला, मी एक ते उदाहरण रिपीट करते. मॅडम, 5 करोडची ऑफर आठवत असेल बाकीच्यांना. 5 करोड नाही, मध्ये काहीच नाही. एक डोळा, नाही, एक हात, काहीच नाही. एक पाय. बिलकुल नाही. त्या ईश्वराने आपल्याला किती दिलेलं आहे? करोडोंचं शरीर दिलेलं आहे. संपत्ती. पण त्याला थँक्यू म्हटलंय का? रोज ईश्वराला म्हणतो का आपण थँक्यू? की देवा तुम्हाला इतकं छान शरीर दिलेलं आहे. आपला फोकस आपल्या जीवनातल्या कमतरतेवर असतो, पण कधीच आपला फोकस आपल्याकडे काय चांगलं आहे या गोष्टीवर कधीच नसतो. एक लक्षात घ्या, एनर्जीचा नियम काय आहे? जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते. आणि म्हणून त्या ईश्वराला रोज सांगा की आपल्या हाताला, स्वतःला सुद्धा थँक्यू म्हणा की हे माझे डोळे तुझं थँक्यू की मी सुंदर जग बघू शकतो, या कानांनी मला सुंदर ध्वनी ऐकायला येतात, या ओठांनी मी शब्द उच्चारू शकतो. आज थँक्यू म्हणा. जेवढं थँक्यू म्हणाल तुम्ही तेवढंच तुमच्या जीवनामध्ये आभार भाव. आज विचार करा, किती लोक आहे ज्यांना आपल्या पती किंवा पत्नीबद्दल कंप्लेंट आहे? रेज युअर हँड. आमचंच नशीब पत्नीवाले. वा वा वा, हँड्रेस केला इमानदारीने, खूप छान. आता ज्यांना कंप्लेंट आहे पती किंवा पत्नीबद्दल, आज मी तुम्हाला सांगते की इथे जे सिंगल लोक आहेत ना, ज्यांच्या आयुष्यात आज जोडीदार नाही आहे, त्यांना थोडं विचारा की जीवनामध्ये किती दुःख काढताय. घरी दररोज कटकट करणारा असेल व्यक्ती, रोज कटकट करणारी जोडीदार असेल, पण ती कुठेतरी मायेनी तेवढीच तुमच्या जवळ असते. रोज कटकट करत असेल तरी ती तुमच्या जवळ आहे, तो तुमच्या जवळ आहे. त्या व्यक्तीला विचारा ज्याच्याकडून ते सुख कायमस्वरूपी हिरावून गेलेलं आहे. आणि म्हणून आहे त्या गोष्टींवर कंटाळा करा. म्हणजे त्रास म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीचा स्वीकार करा की आपण भाग्यशाली आहे. काय सुख आहे आपल्याकडे, त्या सुखाला एक्सेप्ट करा, तरच जीवनाचा आनंद कराल. कारण या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक आहे, सगळं जीवन आहे, सगळं सुख आहे. आणि आपण खरं सुख वेगळ्याच गोष्टीत शोधतो. दुसरं महत्वाचं, खूप लोक मुलांबद्दल कंप्लेंट करतात की आमचे मुलं असे आहेत, आमचे मुलं तसे आहे, हे करत नाही, ते करत नाही. थोडा विचार करा, आज लाखो रुपये खर्च करू नये, ते सुख त्यांच्या नशिबात नाही आहे जे ईश्वराने आपल्या पदरात दान दिलेलं आहे. आणि ते दानही दिलं तेव्हा एक मातीचा गोळा म्हणून दिलं. त्याला घडवणारे पालक म्हणून आपण चुकलं असेल, म्हणून तो आज असा झाला. कारण त्याला खोटपणा माहिती नव्हता, त्याला भाषा माहिती नव्हती. त्याला जर तुम्ही उचलून महाराष्ट्रातून उचलून तमिळमध्ये कर्नाटकला टाकला असता तर कन्नडा शिकला असता. मल्याळम त्या एरियात किंवा इंग्लंडमध्ये नेऊन टाकलं असतं तर इंग्रजी शिकला असता. मग आज जे काय शिकलाय तुम्ही, तुमच्यालाच पाहून शिकलेला आहे तो. त्याला दुरुस्त आपण करू शकतो, पण पहिले त्याला स्वीकारा. भाग्यशाली समजा की त्याचं अस्तित्व तुमच्या जीवनात आहे, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे. कारण आज हजारो लोकांच्या जीवनामध्ये ते सुख नाहीये. पण आपला फोकस काय नाही आहे त्याच्यावर जातो, काय आहे त्याच्यावर जात नाही. आणि आपण भाग्यशाली आहोत हे आपल्याला समजत नाही. आज रेकीत आलो आहे तर आपल्याला त्या ईश्वराने जे
असंख्य दान आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यासाठी भाग्यशाली समजा. आज भाड्याचं असेल, एक खोलीचं घर असेल, तरी सुद्धा तुमच्या डोक्यावर छत आहे. रात्र दिवस उघड्यावर झोपणाऱ्या लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत. 2 पायांवर आपण उभं राहू शकतो अशा कितीतरी लोकांना, ज्यांना ईश्वराने पाय दिले पण स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही, त्या लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत. अनेक लोकांना हात असूनही हाताने काम होत नाही, आपले हात सगळे काम करतात आहे, त्याच्यासाठी भाग्यशाली आहोत. आज विचार करा की आपण किती भाग्यशाली आहोत आणि हे किती भाग्य आपल्या नशिबाला आलेलं आहे. पण आपला फोकस कुठे जातो? काय नाही आहे. आजपासनं उलट करायचं आहे. आज शोधा, असे 5 वाक्य शोधा बरं तुमच्या भाग्यशाली असण्याचे 5 रिझन सांगा मला. सांगा स्मिता मॅडम, सांगा मी तुम्ही भाग्यशाली असल्याचे रागवणार नाही. म्हणजे मी काय? खूपच भाग्यशाली. मला पती पण व्यवस्थित आहे, घर पण आहेत, मुलं पण आहे, सर्व आहेत. पण आपण समाधानीच मानत नाही, मेन तीच गोष्ट आहे. पण आजपासनं कळतंय का भाग्यशाली किती आहात तुम्ही? बोलले मला डोळा दे, तुला एवढी ऑफर. म्हणजे आज सकाळ 2 दिवसापासून दाढ दुखते, तर एकच जर एवढं पाठ दुखायला लागलं तर किती त्रास होतो. जर काही गोष्टी नसल्या तर किती होईल आपल्याला असं. खूप छान. खरोखरच भाग्यशाली म्हणते बरं. काही असो, पण मग पती आहे, मुलं आहे, आपण सगळे समाधानी आहेत. आपल्यापेक्षा तर बाकीच्यांना बरंच काही गोष्टी नाहीयेत. तुम्ही पहिल्या दिवशी पण तेच सांगितलं, आज परत तेच गोष्टी सांगितल्या. येस, म्हणजे आज आपण भाग्यशाली आहोत हे कन्फर्म झालं. 3 दिवसापूर्वी वाटत नव्हतं भाग्यशाली, पण 3 दिवसानंतर वाटायला लागलं का खरोखरच आपण भाग्यशाली आहोत. ग्रेट. माझा उद्देश पूर्ण झाला. एका घरामध्ये एक आनंदी व्यक्ती तयार झाला ना, तर एक कुटुंब आनंदी होईल. चला, थँक्यू. थँक्यू मॅडम. ग्रेट. पुढल्या याच्याकडे जाऊ. नंतरचा नियम जो दिलेला आहे, जी जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पूर्ण इमानदारीने पूर्ण करेन. म्हणजे आता समजा मी हा क्लास घेत आहे आणि माझ्या डोक्यात 1% जरी आला विचार की अरे मला फ्रीमध्येच तर शिकवायचं आहे, विनाकारण मी माझे 10-11 तास कशाला देईल, तर मी ते इमानदारीने तुम्हाला देऊ शकेल का? तो भाव माझ्यामध्ये ऍक्टिव्हेट होईल का? आणि म्हणून रेकी आपल्याला शिकवते की तुम्ही जे काही काम करता ते पूर्ण इमानदारीने करा. जर या समाजामध्ये बघा, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी त्याला दिलेली जबाबदारी योग्यरित्या निभवली तर देशाचा किती विकास होईल. पगारासाठी काम करण्यापेक्षा जर देशाच्या प्रगतीच्या यशाने मला फक्त माझा पगार मिळतोय म्हणून नाही, तर मला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जर केलं. जसं मी हे 10 दिवसांचं सेशन का बरं इतक्या मेहनतीने घेते, माझ्या जीवनाचा उद्देश वेगळा आहे की इथे बसलेले आता सध्या किती लोक आहेत? 387 लोक आहेत. 387 लोकांपैकी 100 लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडला ना, तुमच्या त्या स्माईल मध्ये मला माझी फी आली. कारण माझा उद्देश, कारण मला माहिती है लाखों कमा लो कुछ भी कमा लो, 1 रुपए का सिक्का भी साथ में नहीं आता, और जितना आ रहा बहुत आ रहा. त्याच्यामुळे मी समाधानी आहे की जेवढं येत आहे आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट. पण तुमच्या चेहऱ्यावर जर स्माइल क्रिएट झालं ना, तर त्या खऱ्या समाधानात मी समाधानी आहे. आणि म्हणून तुम्ही जे काम करता इमानदारी, जर आईने मुलाला अभ्यासाला बसताना काय हा करत नाही पेडण्यापेक्षा बाळा तू करू शकतो म्हणून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्याला अभ्यासाला घेऊन बसवलं, त्याचा अभ्यास होईल. जर स्वयंपाक करताना माझ्या मैत्रिणीने विचार केला की मी हा स्वयंपाक करून माझ्या कुटुंबाला मी स्वास्थ्य प्रदान करणार आहे, त्यांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करणार आहे, तर तो अन्न म्हणजे प्रसाद होईल. बघा, मंदिराच्या प्रसादाला वेगळी चव असते आणि घराच्या अन्नाला ती चव का येत नाही? व्हायब्रेशनचा फरक असतो. पण तुम्ही त्या अन्नाला रोज म्हटलं की हे अन्न माझ्या कुटुंबियांना संपूर्ण आरोग्य प्रदान करणार आहे, बघा त्या अन्नाची ऊर्जा कशी होऊन जाईल. आणि म्हणून जेही काम करताय ना, एखाद्या डॉक्टरनी पेशंटच्या भल्याचा विचार केला, एखाद्या इंजिनियरनी, म्हणजे प्रत्येकाने जर दुसऱ्यासाठी थोडी सकारात्मकता निर्माण केली तर ते जग सुंदर होऊन जाईल. आता जसं काल मी परवा म्हटलं तुम्हाला की एकेका व्यक्तीला तुम्ही म्हणजे कमीत कमी 3 लोकांना लिंक पाठवा, म्हणजे 5चं ओझं त्यांचं कमी होऊन जाईल. पण जर काल जर ती 3 लिंक लोकांना इमानदारीने लिंक शेअर केल्या गेली असती तर आपल्याकडे
आपली 1000ची कॅपॅसिटी आहे फुल झाली असते. आणि या क्लासमधनं जर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं असतं, ब्लेसिंग कुणाला भेटले असते? तुम्ही ते माध्यम आहे, तुम्ही त्यांना लिंक पाठवली म्हणून ते थँक्यू तुमच्यासाठी आलं असतं. पण आपण ती संधी गमावली. कारण देण्याचा भाव हा खूप मोठा असतो आणि जेव्हा तुम्ही ते आनंदाने द्यायला लागता ना, मग तो ईश्वर. मला सांगा, निसर्गाचा नियम काय आहे? एक बी पेरलं तर 1000 बिया पेरतं, हे तर आता सगळ्यांना माहिती आहे. मग आपण जर मनोभावे जर एखाद्याला काही दिलं तर त्या ईश्वराने तुम्हाला खाली हात नसतं ठेवलं, तेवढाच आनंद तुमच्या जीवनात मल्टिपल करून पाठवला असता. पण आपल्याला ते देणंच समजत नाही आणि म्हणून द्यायला लागा. ज्या दिवशी तुम्ही देण्याच्या भावनेने काम करता, तो अखंड ब्रह्मांड तुम्हाला मल्टिपल करून सांगते. याचं उदाहरण मी माझ्या जीवनात सांगते. मी का देते? देण्याचा भाव हे 10 दिवसांचं फ्री सेशन किंवा गरजूंना आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग दिला जातं. आमचा ग्रुप आहे जो गरजू लोकांना फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग दिला जातो. पर्सनल हिलिंगचे तर फीस जास्ती असते, पण आमच्या ग्रुपनी आम्ही जे हिलिंग करतो तिथे 1 रुपये कोणाकडनं घेतल्या जात नाही. आता तुम्हाला याची गोष्ट सांगते की याचा रिझल्ट का बरं हे करते. कारण मी ती अवस्था बघितली माझ्या जीवनात. माझ्या घरी सिलेंडर संपलं तरी सुद्धा मला कोणाला तरी पैसे मागायला जावं लागायचं. आर्थिक परिस्थितीत मी इतके कठीण दिवस काढले. माझं लग्न झाल्यानंतर माझ्या हजबंडला 3 वर्ष पगार नव्हता. शिक्षकांचं माहिती होतं की जोपर्यंत अप्रुव्हल येत नाही, म्हणजे त्याच्यामुळे सॅलरी 3 वर्ष बंद होती. माझ्या जन्माची वेळ मला माहिती नाही, कारण लहानपणी घरी एवढी गरिबी होती की घड्याळच नव्हती. जन्म घरी झालेला होता, जन्माची वेळ माहिती नाही, त्याच्यामुळे त्या कुंडली बिंडलीवर माझा विश्वास नाही. कारण वेळच माहिती नाही तर आपली कुंडली काय खरी असेल काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे या फायनान्शियल कंडिशन मधनं मी आली. आज ईश्वराने एवढं भरभरून दिलेलं आहे आणि फक्त रेकीमुळे. ज्या दिवशी मी हे फ्री क्लासेस चालू केले, लिटरली माझ्या आयुष्याचा कायापालट झाला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही एका व्यक्तीला सुद्धा पॉझिटिव्हिटी पर्यंत पोहोचवलं, त्याचं मल्टिप्लिकेशन युनिवर्स देतो. मी रेकीत ऍक्च्युली ट्रेनर बनण्यासाठी कधीच नव्हती आली. आतापर्यंत तर मी कुठून काय सांगितलं नाही. तुम्हाला फक्त माझं नाव दिसलं असेल, डॉक्टर मंजुषा तांडेकर, बरोबर आहे, कारण वेळ मिळाला नाही. तर मी रेकीत कधीच ट्रेनर बनण्यासाठी आलीच नव्हती. पण या रेकीने आज मला भरभरून भरभरून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी ती ईश्वराला थँक्यू म्हणते की त्यांनी अनेको चेहऱ्यावर स्माईल आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. तर मी जेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयरला होते तर पेपरला मी ऍड बघितली होती, छोटीशी ती असते ना, की ज्या क्लासिफाईड म्हणून ऍड येतात तिथे, रेकी शिका आणि जीवनाला आनंदी करा. मग त्या मॅडमला भेटायला गेलो तेव्हा रेकी याच लेव्हल 1ची फी, जी तुमचा फ्री क्लास चालू आहे, याची 7000 फी होती त्यावेळेस. घरचे शिक्षणालाच पैसे देत नव्हते प्रॉपर. म्हणजे मला बीएड करायचं होतं तेव्हा मला नाही करता आलं. माझं लग्नाच्या 10 वर्षानंतर मी बीएड कम्प्लीट केलं. तर ते पैसे मिळाले नाही म्हणून तेव्हा रेकी सुटले. पण आमच्या शहरामध्ये त्यावेळेसचे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल यांचं 2 दिवसाचं रेकी लेवल 1चं वर्कशॉप झालं. त्यांची 2000 रुपये फी होती आणि ते पण 2000 माझ्याकडे नव्हते. माझ्या एका मैत्रिणीने माझे 2000 रुपये भरले. तिला मी 500 500 करून 4 महिन्यात तिचे पैसे फेडले. पण या रेकीनी म्हणजे मी का बरं फ्री घेते, कारण बऱ्याच लोक आजही आहे की ज्यांचं पैशामुळे अडू शकतं, किंवा रेकी काय आहे हे समजून घ्यायलाच म्हणजे आपण शिकण्याच्या आधी ते माहितीच नसतं की रेकी काय आहे, म्हणून आपण त्या रेकीपासून दूर जातो. पण रेकी इतकी सुंदर ऊर्जा आहे की मी सांगते ना की या रेकीने माझ्या लाईफमध्ये प्रत्येक अनेक कठीण प्रसंगामध्ये मला मदत केलेली आहे. मी इतकं जे विश्वासाने बोलते तेवढं मला रेकीने दिलेलं आहे. अगदी माझ्या अंगणामध्ये माझ्या हसबंडचा इतका भयानक ऍक्सिडेंट झालेला होता आमच्या गाडीनी. 3 प्रकारे, म्हणजे मागे रिव्हर्स मध्ये गेली, समोर आली आणि मग अक्षरशः टायर फुटून अशी गाडी उभी होती अंगणात. मला आता ती निगेटिव्हिटी डिस्क्राईब नाही करायची आहे कारण तो क्षण गेला. आता त्याला नाही आठवायचं. कट कट कट. तर त्या परिस्थितीत गाडी आम्हाला स्क्रॅपमध्ये द्यावी लागली आणि आमची ती पहिली सेकंड हँड गाडी होती. 4 व्हीलर म्हणून पहिली घेतलेली 2 लाखाची सेकंड हँड गाडी होती. आणि आज रेकीने सगळं काही दिलेलं आहे. अक्षरशः माझा मुलगा 9th मध्ये असताना डिप्रेशन मध्ये गेला होता आणि
डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केलं. मी पण त्याला जेव्हा मी हिलिंग चालू केलं, शाळेच्या स्टाफने मला खूप सपोर्ट केला. 9व्या वर्गात तो 3-4 महिने शाळेत गेला नाही, त्याचं पर्सेंटेज 61 वर आलं. मग या ऊर्जांच्या हिलिंगच्या माध्यमातून जेव्हा मी केलं, मागच्या वर्षी तो 10वीला होता, म्हणजे हे वर्षाच्या आधीच्या वर्षी, तर त्याला 90% 10वीला भेटले. दिस इज द रिझल्ट ऑफ रेकी. आता ही रेकी फक्त अनुभवण्यासाठी नाही आहे, तर ही रेकी तुमच्या जीवनात बदल घडवू शकते. आज अनायसे अरुणा मॅडमनी हँडरेज केला, काहीसा त्यांचाही तसाच अनुभव आहे. तर अरुणा मॅडम सांगा, काय म्हणाल तुम्ही? धन्यवाद मॅडम. आणि खरंच खूप बदल केलेला आहे मॅडम. मी 2024 5 मार्चला जेव्हा जॉईन झाले होते, तेव्हा मी खूप डिस्टर्ब माइंडमध्ये होते माझ्या मुलामुळे. आणि आज 1 वर्षामध्ये, फक्त 1 वर्षामध्ये एवढा अमेजिंग चेंज होऊ शकतो याच्यावर माझा ट्रस्ट नव्हता. मॅडम जेव्हा सांगायचे तुम्ही लिहून काढा, हे आणि कुठं होत असते का, असे पण मनात विचार यायचे माझ्या. पण मी ती कृती करत जात होते आणि सगळ्या मॅडमनी सांगितलेले प्रॅक्टिकल मी करत गेले. आणि जेव्हा सेकंड थर्ड लेवलला पण ऍडमिशन घेऊन आज ग्रँडमास्टर पण करते, पण तेव्हा माझ्या मुलामध्ये सर्व बाकीचे पण मी कोर्स केलेत मॅडमकडे, NLP सुजोग वगैरे, ते सर्व त्याच्यामधले प्रॅक्टिकल मी माझ्या मुलावर प्रयोग केले. त्याचे प्रयोग म्हणजे इथं जादूटोणा नाहीये. जे काही सांगल, एफर्मेशन असेल, दिवा असेल, त्याला बोलायचं कसं, त्याच्याशी हे ट्रीट कसं करायचं त्याला, आणि ते टेलिपॅथी असेल पुढच्या लेवलला ते शिकवतात मॅडम, कपूर दिवा असेल, ते सर्व मी यूज केलं. आणि आज माझा मुलगा माइल्ड ऑटिझम मधून पूर्णपणे बाहेर आलेला आहे, विदाऊट एनी मेडिसिन. तो हायपर ऍक्टिव्ह होता, पूर्ण शांत झालेला आहे. आणि त्यानं 10वीच्या पूर्ण वर्षामध्ये त्याला एकही ट्युशन नव्हती, एक दिवसही तो शाळेत गेलेला नव्हता. आणि त्यानं दुसऱ्या गावाला, दुसऱ्या सेंटरमध्ये जाऊन, गार्डिंगचे आमच्या ओळखीचे कोणी नव्हते, आम्हाला गेटच्या बाहेर बसावं लागायचं. तो एकटा शांतपणे कॉन्फिडंट त्याच्यामध्ये एवढा आलेला होता, कॉन्फिडन्स, त्यानं स्वतः जिथं नंबर आहे तिथं जाऊन बसून पूर्ण पेपर शांत चित्तानं जेवढं येते तेवढा लिहित होता. आणि लिहिण्यापेक्षा आम्हाला जे टेन्शन असायचं, बाहेर जे लोक पोलीस होते त्यांना आम्ही आमचे नंबर दिले होते, ह्या वर्गातून हा मुलगा असा काही त्रास दिला म्हणून कळालं तर आम्हाला फोन करा पहिले. आणि टचवूड आम्हाला या 10 दिवसामध्ये एकही 10वीच्या पेपरला असा कोणता फोन आला नाही बाहेर आम्ही बसल्यावर की तुमचा मुलगा त्रास देत आहे म्हणून. तो शांत चित्तानं जेवढं लिहायचं तेवढं लिहून शांत बसत होता, असं आम्हाला नंतर सांगण्यात आलं. आणि तुम्ही काय म्हणत होता म्हणे एवढा त्रासदायक आहे, हे आहे म्हणलं, आम्हाला ते सगळे अनुभव होते म्हणलं त्याचे. आणि खरंच ह्या रेकीनं खूप बदल झालेला आहे मॅडम. आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यामुळं कोटी कोटी त्या. आज गुरुवार आहे आणि स्वामींचाच वार आहे. धन्यवाद. आणि आज अजून एक मला शेअर करायचं मॅडम. माझी एक 7वीतली मैत्रीण, तिला मी लिंक पाठवली आणि ती खूप डिप्रेशन मध्ये होती. आणि मला तिचा फोन आला, मी म्हणलं आज तू फक्त मला काही बोलायच्या आधी एवढं 4:30ची लिंक जॉईन कर. अनघा रांजणकर म्हणून आहे तिचं नाव. तिला तुम्ही 1-2 मिनिटं बोलू शकता मॅडम, 1च मिनिट. कुठे आहेत त्यांना? 7वीतली मैत्रीण, त्याच्यानंतर आमचा संपर्क नव्हता. अनघा रांजणकर, हँडल्स करा म्हणा त्यांना. पुण्यालाच असते ती. हँडराईज करा. अनघा कुठे आहेस? मलाही नाही दिसली ती, पण ती जॉईन आहे म्हणत आहे. ठीक आहे, तिला तोपर्यंत टोपण नाव बेबी आहे, पण ह्या क्लासमध्ये टोपण चालेल. नाव वापरायचं नाहीये. स्वाती मॅडमला बोलू देऊ आपण, काय म्हणतात आहे, मग आपण पुढे जाऊ. बोला स्वाती मॅडम. मॅडम, थँक्यू. मला तुमचं खूप खूप थँक्यू बोलायचं आहे, कारण तुम्ही जो आपला फ्री रेखी हिलिंगचा जो ग्रुप बनवलाय त्याचा मला आज खूप खूप फायदा झालाय. माझ्या मुलाची ट्रीटमेंट चालू आहे आता टाटा हॉस्पिटलला. त्यासाठी सर्वजण आपल्या ग्रुप वरून त्याच्यासाठी हिलिंग पाठवतायत. आत्ताही त्याची बायोप्सी चालू आहे आणि मी हॉस्पिटलला बसली आहे. तर सकाळपासून म्हणजे जसं जसं आपले रिपोर्ट टेस्टिंग चालू आहेत, सगळे जण त्याच्यासाठी हिलिंग पाठवतात. त्यासाठी तुमचंही थँक्यू आणि आपल्या वेटेक्स फॅमिली मेंबरचं सुद्धा थँक्यू. ऑल द बेस्ट. सगळं ठीक होईल मॅडम. म्हणून साठी थँक्यू. तेच आता तुमच्यामुळे आम्हाला एक नवीन रेखी शिकलो, म्हणून आज आम्ही हिमतीने उभं आहे मुलासोबत. आणि त्यालाही त्याच एनर्जीने, पॉझिटिव्ह एनर्जीने सर्व ट्रीटमेंटसाठी तयार केलंय, न डगमगता. आज तो न घाबरता उभा आहे ऑल द ट्रीटमेंटसाठी. बेस्ट. सगळं ठीक होईल. सर्वांच्या कृपेने सर्व चांगलं होईलच. इतकं. थँक्यू व्हेरी मच. सो रेकी या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये बदल घडवते.
आणि रेकीचा त्यानंतरचा जो नियम आहे त्या नियमाकडे आपण जाऊ, तो म्हणजे आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा या रखूंगे. रेकी आपल्याला इथे जीवित लिहिलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगते की सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंप्रती रेकी आपल्याला दयालु भाव ठेवायला सांगते. 5वा नियम रेकीचा, सभी चेतन और अवचेतन वस्तु के प्रति, अचेतन वस्तु के प्रति दयालु भाव रखूंगे. आता एक व्हॉलेंटियर आपल्याला पाहिजे. रसिका मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा, तिथे बटन असेल बघा माईकची. कुठून आहात रसिका मॅडम? मी पुण्यातून आहे, सांगेतून. ओके ठीक आहे, थँक्यू. चप्पल घालता का मॅडम? हो बूट, घालते. स्लीपर? स्लीपर पण घालते कधी. किती स्लीपर बूट चप्पल आतापर्यंत वापरले असतील लहानपणापासून आता? खूप खूप झाले असते. की चपलेला किंवा किती वेळा थँक्यू म्हटलं? एकदा पण नाही. हम्म? नाही, एकदा पण नाही बोलले. आता बघा, ती चप्पल तुमच्यासाठी बनली, तुमच्यासाठी झिजली, तुमच्यासाठी संपली. पावसाळ्यातला चिखल तिने सोचला, उन्हाळ्याचे चटकेही त्या चपलेने सोसले, आणि कधी चुकून पायात काटा रुतला तो सुद्धा तिने सोसला. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तर तो तुमच्या पायाला बोचला. ती चप्पल हो. आपल्यासाठी एवढं करते, पण आपण तिला कधीच थँक्यू म्हणत नाही. आलं लक्षात? कधीच आपण तिला थँक्यू म्हणत नाही. एक लक्षात घ्या, ही रेकी ऊर्जा इतकी सुंदर आहे की जर ती तुम्हाला चपलेलाही थँक्यू म्हणायला शिकवते. आपल्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणा. आज आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांना थँक्यू म्हणा, कारण आज कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये ते सुख नाहीये. आज जोडीदाराला थँक्यू म्हणा, कारण त्याचं असणं तुमच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. आपल्या घराला स्पर्श करून थँक्यू म्हणा, की तुमच्या डोक्यावर ते सुंदर छत आहे. ज्या ज्या वस्तूंचा तुम्ही उपभोग घेता त्यांना जरा थँक्यू म्हणा. आणि सगळ्यात पहिले आपल्या या देहाला थँक्यू म्हणा, कारण या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या देहाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण जब तक है जान तोपर्यंत सगळे नातेवाईक आहे, सगळे सुख तुमच्या सोबत आहे. ज्या क्षणी या देहातून प्राण निघाला ना, सगळं संपलेलं आहे. आणि म्हणून आज खरंच एक प्रॅक्टिकल करून बघा. आजपासून छोट्या छोट्या गोष्टीला थँक्यू म्हणायला शिका. ज्या दिवशी ही थँक्यू आभार भावाची ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होईल ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. कारण आजपर्यंत आपण उपभोग घेतला पण आभार व्यक्त केले नाही. आज आपल्या मुलांना स्पर्श करून थँक्यू म्हणा, की त्यांचं तुमच्या जीवनात असणं किती महत्वाचं आहे. आपल्या घरच्या प्रत्येक व्यक्तीला, ज्या लोकांना घरचे ज्येष्ठ म्हणजे तो पती असेल किंवा पत्नी असेल, त्यांनी देखील आपल्या सासू सासऱ्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. का? कारण ते होते म्हणून तुम्हाला जोडीदार प्राप्त झाले. पण आपण काय करतो, प्रत्येक नात्यामध्ये आजकाल हे जे रील आणि व्हिडिओज सगळा कचरा केलेला आहे नात्यांचा. त्या नात्यांमधल्या भावनाच जणू त्यांनी संपवून टाकलेल्या आहे. एक विचित्रता त्या सगळ्या रील्स मधनं येते. जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक आनंदाने जगण्यासाठी ही रेकी ऊर्जा मदत करत असते. आपल्यामध्ये थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड निर्माण करत असते. आजपासनं कळत नकळत जो कुठला व्यक्ती आपल्यासाठी राबतो आहे त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणा. कारण कुठेतरी तो शेतकरी आज पावसामध्ये भिजत आपल्यासाठी धान्य पिकवतोय, कुठला तरी मजूर खांद्यावर ओझं वाहतोय, कुठला तरी कर्मचारी कुठल्या तरी ऑफिसमध्ये काम करतोय, कोणीतरी नवीन इन्व्हेन्शन करतोय, कोणीतरी डॉक्टर म्हणून काम करतोय. या जगातले जीवजंतू देखील आपल्यासाठी काहीतरी मदतीचा हात देत आहे.
या निसर्गामध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम करत आहे. आणि म्हणून आपल्याला त्या क्रिएटरला थँक्यू, त्या प्रत्येक सजीवाला थँक्यू, त्या सजीव निर्जीव प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणायची सवय लावा. आणि मग बघा आयुष्यामध्ये किती बदल होतो. 21 दिवस तरी थँक्यू वाली ऍक्टिव्हिटी करून बघा. तुमच्या आज घरचं वातावरण बदललं राहील. एक मायेचा स्पर्श आणि थँक्यू हा शब्द तुमच्या जीवनाला सकारात्मकतेची नवी ऊर्जा प्रदान करणार आहे. तर आज या पद्धतीने आपण रेकीचे 5 तत्व शिकलो. आता आता काय शिकलो आपण? 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. रेकी शिकल्याने नेमका फायदा काय होतो? तर रेकी सर्वप्रथम ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. जी कुठली नकारात्मकता आहे ती दूर करते आणि शरीरामध्ये नैसर्गिक संतुलन स्थापन करते. रेकी विकृतींना थांबवून सकारात्मकता ऍक्टिव्ह करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. याच्याने कुठलीही हानी होत नाही. रेकी काय नाही आहे? रेकीचा कुठल्याही धर्मपंथासोबत संबंध नाही आहे. रेकीचा कुठल्याही तंत्रमंत्रासोबत संबंध नाही आहे. रेकी कुठलीही मौली विद्या, राक्षसी विद्या, संमोहन म्हणजे हिप्नोटिझम याच्यासोबत कुठलाही संबंध नाही आहे. ही फक्त आणि फक्त नैसर्गिक उपचार पद्धती आहे. पण या रेकी ऊर्जेला काही मर्यादा आहेत. रेकी जन्मतः आलेले दोष दूर करत नाही. रेकी जन्म मृत्यूच्या जो आहे प्रवाह निसर्गाचा त्याच्यात कधीच व्यत्यय बनत नाही. पण तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपल्याकडे माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही रचना शहा यांचा इंटरव्ह्यू बघा. अर्धा तासाचा इंटरव्ह्यू आहे. जेव्हा त्या 2019 मध्ये माझ्याशी जुळल्या त्यांच्या बहीण रेणुका गारकल, तर त्यांच्या रचना या मॅडमला 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. आणि रचना मॅडम रेकीच त्याच्यासाठी शिकल्या की आपल्या बहिणीला बाहेर काढू शकेल. 4 स्टेजचा कॅन्सर डॉक्टरांनी म्हटलं होतं लाखो रुपये खर्च करा, जगाच्या पाठीवर कुठे न्या, 40 दिवसापेक्षा ही महिला जास्ती जगू शकत नाही. पण जेव्हा त्यांनी ही रेकीची प्रॅक्टिस चालू केली, बहिणीनी 3rd लेवलला शिकवणारी सायकिक सर्जरी जेव्हा त्यांनी त्यांच्यावर उपचार देणं चालू केलं, तर 47 दिवसात जेव्हा त्या बऱ्या रिकवर व्हायला चालू झालं, तर जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेल्या, डॉक्टरांनी किती आयुष्य म्हटलं होतं? 40 दिवसाचं. आणि जेव्हा डॉक्टरांकडे गेल्या त्यांचे सगळे रिपोर्ट झाले, डॉक्टर वॉज शॉक्ड. मला असं वाटलं होतं म्हणे की कुणातरीकडून फोन येईल आणि ही अमुक व्यक्ती दगावल्याचा फोन येईल. पण तुम्ही इतक्या स्वस्त माझ्यासमोर कशा का आहे? कारण परिस्थिती त्यांची ही होती की दररोज 3 ते 5 लिटर पाणी रक्तमिश्रित पोटात तयार व्हायचं आणि ते काढावं लागायचं आणि परत ते पाणी जसेच्या तसे. इतकी वर्स कंडिशन त्यांची होती. मी त्यांच्यावरच दिल्लीला रिसर्च पेपर सबमिट केला, सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी. आज त्या पूर्णपणे स्वस्त आहे. त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला जानेवारी 2023 मध्ये. तर दिस इज द रिझल्ट. आज आपल्याकडे असे कितीतरी उदाहरण. डॉक्टरांच्या घरचे आजार, तो पण एक दुसरा व्हिडिओ आहे, एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो, डोंगरे मॅडमचा. पुण्याचे आहेत ते डॉक्टर डोंगरे. त्यांच्या मिसेस, त्यांना ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला. त्यांचा मुलगा आणि सून कॅन्सर रिसर्च पर्सन आहे. मॅडमचे सगळे टेस्ट केल्या गेले आणि सगळे टेस्ट केल्यानंतर मॅडमचा जो रिपोर्ट होते, डॉक्टरने सांगितलं ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, याच्यावर मेडिकल सायन्समध्ये कुठलंही औषध नाही आहे आणि त्यांना आहे त्या परिस्थितीत जगावं लागलं. परिस्थिती काय होती? रोज त्यांच्या तोंडामध्ये इतकं रक्त यायचं की आतून तोंड कोळशासारखं काळं झालं होतं. आणि माझ्याकडे येण्याच्या आधी त्या मिक्सरमध्ये दूध पोळी ग्राइंड करून फक्त जिभेवर ठेवून गिळत होत्या. या अवस्थेत 1 वर्ष जगल्या. आणि जेव्हा अशाच वेबिनार, ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून त्या आल्या, त्यांनी रेकी शिकली. आज त्या लाल तिखटाची चटणी खाऊ शकतात, मिरचीचा ठेचा खाऊ शकतात. एवढ्या त्या स्वस्थ झालेल्या आहेत. त्यांचे स्वतःचे शब्द. तो व्हिडिओ खूप जुना आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं की 60% बरं झालंय. नंतर क्लासमध्ये त्यांनी सांगितलं की मॅडम आज मी लाल तिखटाची चटणी खाऊ शकते. तरी जिथे डॉक्टर म्हणतात अभी पेशंट को दवा की नाही, दुआ की जरूरत आहे, रेकी ती दुआ म्हणून आपल्या जीवनात काम करते. आणि याचा उपयोग आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी सहजतेने करू शकतो.
रेकीचा इतिहास आणि बाकी रेकी कशी काम करते हे आपण उद्याच्या सत्रामध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ. त्यासोबतच उद्या ह्युमन औरा काय असतो, औरा नुसार आपल्या जीवनाचा आनंद कसा थांबतो आणि त्या औराचे सगळे प्रॅक्टिकल आपण उद्या बघणार आहोत. तर उद्या मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे, औरा हील करायला शिकवणार आहे. स्वतःचा आणि इतरांचा औरा तुम्ही उद्या बघू शकणार आहे. तर भेटूया याच ऊर्जांसोबत उद्याच्या सेशनमध्ये. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.